भारताने व्यूहनीती रणनीतीच तशी आखलेली आहे की प्रत्येक हल्ल्याला प्रतिहल्ला किंवा प्रत्युत्तर हे भारताकडे आहे। जैसलमेर, पंजाब, जम्मू आणि जम्मू काश्मीर अशी चार ही दृश्य वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघितलेले होते ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न। मात्र भारताने हे पाकचे सगळे ड्रोन हवेतल्या हवेत पाडलेले आहेत। तिकडे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार बघायला मिळतोय, मात्र भारताने त्याला देखील जोरदार असं प्रत्युत्तर दिलेलं आहे। तर ठिकठिकाणी पुन्हा एकदा सलग दुसऱ्या दिवशी पाकच्या कुरघोड्या कुरापती बघायला मिळत आहेत, मात्र भारताकडून सडेतोड असं उत्तर सलग दुसऱ्या दिवशी। जम्मूमधल्या आरएसपुरा सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार बघायला मिळतोय। आरएसपुरा सेक्टरमधली ही अपडेट, जोरदार गोळीबार या ठिकाणी बघायला मिळतोय। अनेक ठिकाणं ही आता पाकिस्तानने जी आहेत ती सुरू केलेली आहेत टार्गेट करण्याच्या दृष्टीने। मात्र भारताकडून चोख असं प्रत्युत्तर आता द्यायला सुरुवात झालेली आहे। जम्मूतल्या आरएसपुरा सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार हा बघायला मिळतोय। ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न देखील केलेले होते, मात्र ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न फसल्यावर आता जम्मूच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये अत्यंत जोरदार असा गोळीबार बघायला मिळतोय। तिकडे अवंतीपुरामध्ये पाकिस्तानने ड्रोन हल्ले केलेले आहेत, मात्र सगळे ड्रोन्स हे पाकिस्तानचे भारताने पाडून टाकलेले आहेत। गुरदासपूरच्या करतारपूर कॉरिडॉर जवळ देखील हे स्फोटांचे आवाज बघायला मिळत आहेत। त्यामुळे काश्मीरच्या एकीकडे अवंतीपुरामध्ये ड्रोन हल्ले, तर तिकडे गुरदासपूरच्या करतारपूरमध्ये कॉरिडॉर जवळ स्फोटांचे आवाज। त्यामुळे पाकिस्तान काही अजूनही वटणीवर येत नाही, अजूनही धडा घेत नाहीये। कालही तोंडावर पडावं लागलेलं होतं, आजही तेच होतंय, मात्र आज तरी देखील पाकची खुमखुमी मस्ती काही कमी व्हायला तयार नाहीये। भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यायला त्यामुळे आता सुरुवात झालेली आहे। अर्थातच त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगावी लागतील, मात्र अजूनही पाकिस्तानला शहाणपण येत नाही आणि मग ते आता भारत पुन्हा एकदा त्याचं प्रत्युत्तर देणार आणि पुन्हा एकदा पाकिस्तान तोंडावर आपटणार हे नक्की। पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांविरोधात पुन्हा एकदा कारवाई बघायला मिळते। ठिकठिकाणी ड्रोन हल्ले असतील, जोरदार गोळीबार असेल, त्याला सक्षम सडेतोड असं प्रत्युत्तर देण्यात येते। अनेक ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून ब्लॅकआउट देखील करण्यात आलेला आहे। त्यामुळे भारत सगळ्या बाजूंनी सज्ज आहे, पूर्ण तयारी भारताने केलेली आहे। मात्र पाकिस्तान काही आपल्या हरकती, कुटील डाव जे आहेत ते पुन्हा पुन्हा पाकिस्तानचे आपल्याला बघायला मिळतात आणि भारत मात्र त्यांना प्रत्युत्तर देताना पुन्हा एकदा संयम राखून पण चोख प्रत्युत्तर देताना आज बघायला मिळतोय। तर जैसलमेर, पंजाब, जम्मू काश्मीर या सगळ्या ठिकाणी पुन्हा एकदा ड्रोन हल्ले आणि त्याच वेळी भारताकडून सडेतोड असं उत्तर सलग दुसरा दिवस आहे। कालही 8:30 पावणे 9च्या सुमारास हल्ले सुरुवात झालेले होते, आजही तेच झाले। जवळपास आता आज पुन्हा एकदा हल्ले सुरू होऊन 2 तास होत आलेले आहेत, मात्र पाकिस्तानच्या हरकती काही थांबत नाही आहेत, उचापती काही थांबत नाही आहेत आणि भारताकडून त्यामुळे पुन्हा एकदा चोख असं प्रत्युत्तर पाकिस्तानला मिळतंय। नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा पाकिस्तानने गोळीबार केलाय आणि पाकिस्तानी हल्ल्याला भारताने चोख असं प्रत्युत्तर दिलंय। सीमेच्या अनेक शहरांमध्ये सीमेवर आता ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी इलेक्ट्रिसिटी ही बंद करण्यात आली आहे, ब्लॅकआउट करण्यात आलाय। तर तिकडे काश्मीरमध्ये पुन्हा एकदा आपण बघतोय मुख्य टार्गेट पाकिस्तानने करण्याचा प्रयत्न केलाय। गुरदासपूरच्या करतारपूर कॉरिडॉर जवळ स्फोटांचे आवाज येत आहेत। काश्मीरमध्ये देखील ठिकठिकाणी पुन्हा एकदा ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न। अवंतीपुरामध्ये पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले आहेत, मात्र भारताने हे हल्ले हाणून पाडले आहेत। सलग दुसरा दिवस आहे पाकिस्तानच्या या नापाक इराद्यांचे भारताने सगळे प्रयत्न जे आहेत ते फोल ठरवलेले आहेत। काश्मीरच्या अवंतीपुरामधून ही ड्रोन हल्ल्याची बातमी, तर तिकडे करतारपूर कॉरिडॉर जवळून स्फोटांचे आवाज। त्यामुळे तिकडेही कुठेतरी भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा, मात्र पाकिस्तानचे सगळे प्रयत्न फोल ठरत आहेत।
तर तिकडे आरेसपुरा सेक्टर जम्मूमधली बातमी, जोरदार गोळीबार तिकडे देखील बघायला मिळतोय। त्यामुळे ठिकठिकाणी गोळीबार असेल आणि त्यासोबतच ड्रोन हल्ले असतील। पाकिस्तान काही आपल्या या कुरापती जे आहेत ते थांबवत नाही आणि त्याच्यामुळे भारताला आता साहजिकच चोख प्रत्युत्तर द्यावं लागतंय हे निश्चित। कर्तारपूर कॉरिडॉर जवळ एकीकडे स्फोटांचे आवाज, तिकडे आरेसपुरा सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार, अवंतीपुरात ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कुठेतरी भारतावर टार्गेट करण्याचा प्रयत्न। मात्र भारतही सक्षम आहे, सज्ज आहे। सडेतोड असं उत्तर भारताकडनं दिलं जात आहे। आतापर्यंत ठिकठिकाणी पाकिस्तानने ड्रोन हल्ले करण्याचे प्रयत्न केले, गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या प्रत्येक कुटील डावाला फोल ठरवण्यात भारत यशस्वी झालेला आहे। भारताने अत्यंत सक्षमपणे सगळ्याच ठिकाणी उत्तर दिलंय। आरेसपुरा सेक्टरमध्ये जोरदार असा गोळीबार सध्या बघायला मिळतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।